नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांच्या जनजीवनामध्ये शैक्षणिक कामाव्यतिरिक्त इतरही कामं असतात आणि आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आपण त्याच्याविषयी चर्चा देखील केलेली आहे, की आत्ताच नुकतंच आपल्या मतदार याद्यांच्या संदर्भात असतील, जनगणना असेल किंवा शालेय कामकाजाबाबतीमध्ये असतील, अशी शिक्षकांची कामं सध्या चालू आहेत. आता एक बातमी हाती आलेली आहे जी वृत्तपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे की शिक्षकांपुढे आता मोठा पेच निर्माण झालेला आहे कारण एकाच वेळीच निर्माण झालेली अनेक कामं ज्यामध्ये जनगणनेचं काम असू द्यात, अभ्यासक्रमाचं प्रशिक्षण हे सुद्धा राबवलं गेलेलं आहे आणि मतदार यादी पडताळणी हेही काम. आता आपण नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. काय आहे ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओ शेअर करायचा अशा शिक्षक मित्रांपर्यंत त्यांच्यापर्यंत ही संपूर्ण बातमी पोहोचेल आणि माहिती कुठे आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही. आता शिक्षकांचा विषय आणि आपल्याला माहिती आहे शिक्षकांसाठी अनिवार्य असणारी ही टीईटी परीक्षा 21 जूनला आपण या परीक्षेला सामोरं जातोय आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले अत्यंत दर्जेदार अशी बॅच महागुरु 1.0 बॅच आणि रुजू असणाऱ्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी आपल्याला माहिती आहे त्यांच्यासाठी केली गेलेली ही अनिवार्य टीईटी त्यांची सेवा अबाधित ठेवण्यासाठी किंवा प्रमोशनसाठीची खास त्यांच्यासाठी आपण बॅच सुरू केलेली गुरुवर्य 1.0. या बॅचचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शिंदे सरांचं मार्गदर्शन, परिपूर्ण अशी तयारी, अगदी हमखास मार्क पाडण्याची गॅरंटी आणि त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. नक्कीच यावर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न त्यामुळे साकार होईल. आणखीन एक आनंदाची बातमी, ज्यावेळेस तुम्ही ही बॅच परचेस कराल त्यावेळेस शिंदे सरांनी तयार केलेलं टीईटीचं अत्यंत दर्जेदार असं पुस्तक टीईटी महाग्रंथ हे पुस्तक अगदी मोफत मिळणार आहे. काय करायचंय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचा आहे, संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप लिंक दिलेले द विनर स्टडी ॲप हे ॲप इन्स्टॉल करायचं आणि तात्काळ बॅच परचेस करायची. नक्कीच तुमचं हे स्वप्न कोणतं पात्रता धारण करण्याचं साकार होईल यात तीळ मात्र शंका नाही. चला जाऊया, आलेली ही माहिती संपूर्ण माहिती बघूयात. नेमकं काय आहे माहिती, कोणकोणती कामकाजाविषयी शिक्षकांवरती पडलेलं हे काम आहे आणि त्या संदर्भातून काय प्रसंग तयार झालेला आहे ते पण बघूयात. बघा, बातमीची टॅगलाईनच आहे शिक्षकांपुढे पेच, की ज्यामध्ये जनगणना असेल, अभ्यासक्रम प्रशिक्षण असेल किंवा मतदार यादी पडताळणी ही कामं आहेत आणि त्याच्यावरती भाष्य करणारं हे एक बातमी. राज्यात मे महिन्यात इयत्ता 2री ते 4थीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना आणि मतदार यादी पडताळणीची कामे एकाच वेळी आल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर तिहेरी जबाबदाऱ्यांचा ताण वाढला असून नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आपण बघतोय नुकतंच आता आंदोलन देखील अनेक वेगवेगळ्या मागण्यांस्वरूपात सुरू झालेलं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणूयात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद NCERT इयत्ता 2री ते 4थीसाठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण जिल्हा स्तरावरती कधीपासून 11 ते 14 मे आणि तालुका स्तरावरती 18 ते 30 मे दरम्यान आयोजित केलंय. अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. साहजिकच आहे, अभ्यासक्रम नवीन येतोय त्याच्यामुळे त्याच्या अगोदर शिक्षकांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यामुळे हे महत्वाचं असं प्रशिक्षण आहे. दुसरं, जनगणना आहे तर राष्ट्रीय कर्तव्यच आहे, त्यामुळे ते एक महत्वपूर्ण जबाबदारीच आहे आणि याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितले की ते शासन केवढ्या काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांवरती काम दिलेलं आहे आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करू ह्याच्यावरही आपण भाष्य केलेलं गेलेलं किंवा त्याच्याविषयीच्या बातम्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. अभ्यासक्रम प्रशिक्षणाचे निर्देश आहेत, या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल असं देखील म्हटलंय. आता यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत ते बघूयात. जनगणनेचे आदेश मिळाले आहेत, एकाच वेळी NCERT इयत्ता 2री ते 4थीचे प्रशिक्षण आणि जनगणना ही दुहेरी कोंडी शिक्षकांसमोर उभी आहे असं मत विजय कोंबे, कार्याध्यक्ष शिक्षक समिती यांनी व्यक्त केलं गेलेलं आहे. तिहेरी जबाबदारीतून चिंता हा सुद्धा हायलाइट केला गेलेला विषय आहे. काय म्हणतायत, 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा होणार असून बहुसंख्य शिक्षकांची प्रगणन व पर्यवेक्षण म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याआधी जनगणना प्रशिक्षणही प्रस्तावित आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेमुळे अनेक शिक्षक
BLO म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळी 3 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडताना अडचणी निर्माण झाल्याचंही शिक्षकांनी सांगितलं जात आहे. आता हे काम करण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यापर्यंत वेळ आली आहे. मी की याच्या अगोदर तुम्हाला त्याच्याविषयी बोललो. तसंच आता NCERTच्या प्रशिक्षणाला हजर राहावे की जनगणनेच्या कामाला, अशी चिंता देखील उपस्थित केली आहे. आता आपण ह्याच्यात या बातमीतून एक सांगण्याचं तात्पर्य काय, दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शासनाची महत्त्वपूर्ण असणारी जबाबदारी आणि शिक्षकावरती असणारा कामाचा लोड, ह्या दोन्ही गोष्टीतून एक सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे आणि काम कसं सुकर झालं पाहिजे, न कुठल्या गोष्टीचं ताण पडता, न कुणाला त्रास होता, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा आवाहन करतोय, शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी TET परीक्षा आणि ती पात्रता धारण करायची असेल तर शिंदे सरांची बॅच तुम्हाला खूप मार्गदर्शक ठरेल, ते मात्र शंका नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक